गीता अभंग ज्ञानेश्वरी अभ्यासवर्ग श्री स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे अभंग ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाचा आणि त्यायोगे स्वामींच्या सेवेचा आणि आपल्या भेटीचा अवसर पुन्हा मिळाला आणि त्याला आपण निमित्त झाला म्हणून मंडळासह आपल्याविषयीही कृतज्ञता व्यक्त करते. श्री स्वामींच्या अमलान चरणकमली साष्टांग प्रणिपात करून आपल्या सर्वांच्या हृदयस्थ सद्गुरूंनाही वंदन करते. अभंग ज्ञानेश्वरी अभ्यासवर्ग अध्याय 2 भाग 3 ओवी क्रमांक 380 ते 462. अतिशय काटेकोरपणे रचलेल्या या दुसऱ्या अध्यायाच्या दुसऱ्या भागात आपण सांख्यबुद्धी म्हणजे ज्ञानयोगाचा विचार बघितला, आत्म्याचं तत्त्वज्ञान बघितलं. पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव हे तितकं सोपं नाही. त्याचा मार्ग कर्मातूनच जातो. कारण पृथ्वीवर आलेला कोणताही जीव एक क्षणसुद्धा कर्म केल्याखेरीज राहू शकत नाही. म्हणून भगवंतांनी आता कर्ममार्ग सांगायला सुरुवात केली. कर्म करायला लागतं काय? जे समोर येईल ते केलं की झालं कर्म असं वाटेल, पण वाटतं तितकं ते सोपं नाही. कारण कर्म करण्यापूर्वीच त्याचं फळ काय मिळेल, आपल्याला हवं ते की नको असलेलं, हे सगळे विचार मनात येतात आणि मग कर्म करण्यात कर्माचं फळ हा कर्म करण्यातला मोठा अडथळा होऊन बसतो. पुन्हा फळ मिळणार नसेल तर कोण कर्म करायला तयार होईल? हे केलं तर काय मिळेल हा विचार किंवा हे गणित अगदी लहान मुलापासून सगळ्यांच्या मनात पहिल्यांदा येतं. त्याप्रमाणे जेवढं अधिक फळ असेल तेवढं चांगल्या रीतीने कर्म केलं जातं. नेमका इथेच घोटाळा होतो आणि प्राणी मात्र जन्ममृत्यूच्या सापळ्यात अडकतो. धरलं तर चावतो. याचा अर्थ कर्म सोडायचं म्हटलं तर एकतर सोडता येत नाही आणि दुसरं म्हणजे सोडूनसुद्धा जन्ममृत्यूतून सुटका नाही. कारण कर्माच्या बाबतीत असं सांगितलं आहे की भोगल्याशिवाय कर्म संपत नाही. याचा अर्थ कर्म करायला काहीतरी युक्ती असली पाहिजे, ज्यामुळे कर्म केलं तरी त्याचं फळ चिकटत नाही आणि मग ते फळ भोगायला पुन्हा येण्याचा प्रश्नच उरत नाही. दुसऱ्या अध्यायाच्या या तिसऱ्या भागात आपण आता ती युक्तीच बघणार आहोत. बुद्धियोगापेक्षा कर्म हे थोडंसं हिणकस मानलं जातं, कारण कर्म करायची युक्ती माहीत नाही. कर्म केलं की फळ भोगायला हवं आणि फळ भोगायला पुन्हा कर्म करायला हवं, हे दुष्टचक्र संपतच नाही. मग यातून बाहेर पडणार कसं असं वाटू शकेल. यासाठी भगवंतांनी बुद्धियोगाच्या आधाराने अगोदर आपलं ईप्सित किंवा ध्येय काय असलं पाहिजे ते सांगितलं आणि आता प्रत्यक्ष ते कर्म कसं करावं हे सांगण्याकरता कर्मयोगाचं विवेचन सुरू केलं. यावरून आपल्या लक्षात येईल की बुद्धियोग आणि कर्मयोग हे एकमेकांच्या विरुद्ध किंवा श्रेष्ठ कनिष्ठ नसून एकमेकांना पूरक आहेत. किंबहुना बुद्धियोगाने उद्दिष्ट निश्चित करून भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे कर्म आचरून तिथपर्यंत जाणं अपेक्षित आहे. म्हणून अध्यायाची रचना करताना सुद्धा प्रथम बुद्धियोग सांगून नंतर कर्ममार्गाचं विवेचन सुरू केलं. इतर अध्यायांप्रमाणे कर्मयोग, क्षेत्रज्ञ योग, भक्तियोग यासारखा एकच विषय हाताळलेला दिसतो. इथे मात्र बुद्धियोग आणि कर्मयोग हे दोन्ही विषय घेऊन त्यांचा समन्वय साधला आहे. हे या अध्यायाचं एक वैशिष्ट्य म्हणता येईल. अर्थात उदाहरण म्हणून स्थितप्रज्ञ आहेच.
सांख्यबुद्धीचा समारोप करताना भगवंतांनी म्हटलं, एषा ते अभिहिता सांख्ये बुद्धी योगे तू इमाम शृणु. योगे तू इमाम म्हणजे योगातल्या हिला. आता इथे योग म्हणजे कर्मयोग आणि हिला म्हणजे बुद्धीला जाण असा अर्थ होतो. आत्तापर्यंत तुला सांख्यबुद्धी म्हणजे ज्ञानमार्ग सांगितला. आता योगबुद्धी म्हणजे कर्मयोग बुद्धी म्हणजेच कर्ममार्ग सांगतो असा अर्थ इथे आहे. ज्ञानयोग आणि कर्मयोग एवढे दोनच योग या ठिकाणी सांगितले आहेत. तिसरा कोणताही योग नाही. काही वेळा आपला काहीतरी चुकीचा समज होतो आणि मग इथे 3 योग सांगितलेत असं वाटतं, म्हणून हे स्पष्टीकरण. कोणत्याही व्यक्तीचे अगोदर गुण दाखवावेत हे व्यवहारातलं अगदी साधं आणि अतिशय लाभदायक तत्त्व. कारण गुण दाखवल्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनात एक सकारात्मक भाव निर्माण होतो आणि इप्सित साध्य होतं. अगदी तसंच कर्ममार्गाला सुरुवात करताना भगवंतांनी सांगितलं की बुद्धियोगासारखा इथे ऐहिकाचा नाश करावा लागत नाही. पुन्हा विनाशायास मोक्षपद मिळतं. त्यामुळे आधीचं आणि नंतरचं कर्मही व्यवस्थित केलं जातं. एवढं ऐकलं की कर्ममार्ग अगदी सोपा वाटायला लागतो आणि मग भगवंत सांगतात की कर्म अगदी सुखाने करायचं, फक्त फळाची इच्छा धरायची नाही. कर्मी तरी सुखे वर्तावे किरीटी, नसावी आसक्ती कर्मफळी. तया बुद्धियुक्ता न बाधे उपाधी, प्राप्त होता सिद्धी नैष्कर्म्याची. स्पर्शतीना जेथे पुण्य आणि पाप, असे जी निष्कंप अतिसूक्ष्म सत्वरजतम त्रिगुणांचा लेप न लागे, निर्लेप असी जिका. साम्यबुद्धी साच अल्पची अंतरी, प्रकाशली जरी पुण्यबळे, तरी धनंजया संसाराचे भय लोपोनिया जाय संपूर्णत्वे. कर्म करण्यासाठी लागणाऱ्या बुद्धीला भगवंतांनी व्यवसायात्मिका बुद्धी असं म्हटलं आणि स्वामींनी तिला अगदी सोपं सद्बुद्धी हे नाव दिलं. ती दिसायला अगदी लहान पण अतिशय तेजस्वी असते, म्हणून स्वामी म्हणतात तिला अल्प लहान म्हणू नये. यावरून बाह्य आकारावर जाऊ नये, त्याला भुलू नये हे सूचित होतं. आणखी खोलात शिरलं तर हे सुद्धा लक्षात येतं की स्थूल देहावरून आतल्या चैतन्याची कल्पना करू नये. ही लहान वाटत असली तरी दुर्लभ आहे. उघड आहे. दिवा खोलीपेक्षा कितीतरी लहान आकाराचा असला तरी खोली आपल्या प्रकाशाने पूर्णपणे उजळून टाकतो. स्वामी सांगतात, दिसावया सान असे दीपज्योती, परी बहुदीप्ती देई जैसी, तैसी सद्बुद्धी ही म्हणू नये अल्प, प्रकाश अमोप असे जिचा. अपेक्षिती ज्ञानी हिज नाना परी, पार्था चराचरी दुर्लभही. अगदी टोकदार बाण लक्ष्याचा जसा अचूक वेध घेतो, त्याप्रमाणे ही सूक्ष्म बुद्धी एकाग्र केली तर बरोबर साध्याला जाऊन मिळते. गंगेला जसं मिळवण्याजोगं सागरापेक्षा निराळं काहीच नाही, तसं सद्बुद्धीला ईश्वराशिवाय अन्य गंतव्य नाही. याखेरीज दुसरी आहे ती दुर्बुद्धी, ती संसारातच रमलेली. स्वामी या दोन्ही प्रकारच्या बुद्धीचं नेमकेपणाने वर्णन करतात. गंगेलागी जैसा नित्य निरंतर निर्वाणी सागर एकलाची, तैसेच जिला नाही दुजे प्राप्तिस्थान, ईश्वरा वाचोन जगी काही. तीच एकप आहे अर्जुना सद्बुद्धी, अन्य ती दुर्बुद्धी ऐसे जाणं. दुर्बुद्धी ती जाणं विषयांची खाणं, तेथे रममाण होती मूढ.
म्हणून या स्वर्ग नरक संसार तयांसी साचार प्राप्त होय. ऐसे जे का मूढ तया लागी पार्था लाभेना सर्वथा आत्मसुख. मनुष्य प्राणी सर्व प्राणीमात्रांमध्ये स्वतःला बुद्धिमान मानत असल्यामुळे तो जेव्हा पृथ्वीवर जन्मला आणि त्याने पृथ्वीवर प्राणी केव्हापासून निर्माण झाले असतील याचा शोध घेतला, त्यांच्या जगण्याचा विचार केला, तेव्हा ही कर्मसंकल्पना उदयाला आली असेल. मग त्या जीवाने केलेलं काही कर्म, त्याचं चांगलं किंवा वाईट फळ, ते फळ भोगण्यासाठी पुन्हा कर्म, या रीतीने ती कर्मसंकल्पना रुजली. काही लाख वर्षांपूर्वी मनुष्य प्राणी पृथ्वीवर आला असं मानलं जातं. तरीसुद्धा आपण कर्म करतो, त्याचं काही फळ असतं हे कळायला निश्चितपणे काही काळ जावा लागला असणार. आणि म्हणून बहुधा वेदांपासून कर्मसंकल्पना ही निश्चितपणाने मानली जाते. तो सगळ्या कर्मसंकल्पनेचा प्राथमिक काळ असल्यामुळेही असेल, पण वेदांमध्ये स्वर्ग हेच अंतिम सुख मानलं गेलं. ही स्वर्गाची कल्पना आली कुठून? तर यज्ञातून. यज्ञ करायचा तर अग्नी हवा, अशा रीतीने अग्नीचा शोध हे पहिलं क्रांतिकारी पाऊल मानवाने या जगात टाकलं. त्यामुळे रात्रीच्या अंधाराचं भयही थोडं कमी झालं. सूर्य मावळल्यानंतरसुद्धा मनुष्य कार्यरत राहू लागला. कर्माची साखळी चालू झाली. मात्र या अग्नीला प्रज्वलित ठेवण्याचं काम आलं, त्यामुळे यज्ञयाग सुरू झाले. स्वर्गाची संकल्पना इथे दृढमूल झाली. या सगळ्याला एक शिस्त लावण्यासाठी, वळण देण्यासाठी मग पूर्वमीमांसा हे शास्त्र तयार झालं. तिथे यज्ञालाच प्रमुख स्थान आहे. यज्ञ किती दिवसांचे असावेत, ते कसे करावे, त्यांच्यासाठी लागणारी सामग्री कोणती, याचं सगळं तपशीलवार वर्णन या पूर्वमीमांसा शास्त्रामध्ये दिलं आहे. यज्ञकर्म, त्याचं फळ भोगण्यासाठी स्वर्ग, तिथला उपभोग संपला की पुन्हा कर्म करण्यासाठी या मध्यम लोकामध्ये म्हणजे पृथ्वीवर जन्म, पुन्हा कर्म, हे रहाटगाडगं सतत चालू राहिलं. आपल्या या अंशाला आपल्यात समाविष्ट करून घेण्यासाठी भगवंतांनीच अखेर ज्ञानाचा मार्ग दाखवला. पण मनुष्य संसारात इतका रमला की त्याला भगवंताकडे जाण्याची आठवणही नाही. बरं, या वेदातल्या कर्मकांडातून मोक्ष मिळणं शक्य नाही, म्हणून मग मनुष्य त्यापासून दूर जाण्यासाठी गीतेमध्ये वैदिक कर्मकांडाची निंदा केली गेली. याचं साध्यंत वर्णन स्वामींनी केलं आहे. वेदांचा आधार घेऊनी बोलती प्रतिष्ठा वर्णिती कर्माचीच, परिकर्मफळी धरोनी आस पार्था स्वहितास मुकती ते. मृत्युलोकी येथे घेऊन या जन्म यज्ञाधिक कर्म आचरावे, मग रम्य ऐसे कर्माचे ते फळ भोगावे केवळ स्वर्गसुख. सर्व सुखा माझी स्वर्गसुख श्रेष्ठ, बोलती यथेष्ट दुर्बुद्धी ते. सर्वही यज्ञांचा भोगता परमेश, विसरती त्यास अल्पज्ञते. थोडं विषयांतर होतं आहे का असं आपल्या मनात येईल, पण श्री भगवद्गीता उपनिषदांचं सार आहे. त्यामुळे श्रेयस हित या कठोपनिषदातल्या संकल्पनेचा काही विचार करून पुढे जावं असं मनात आलं. गीतेचा ऋणानुबंध उपनिषदांपैकी सुद्धा कठोपनिषदाशी अधिक आहे हे जाणवतं. तिथेच श्रेयस आणि प्रेयस या दोन संकल्पना आल्या आहेत. श्रेयस हित म्हणजे परिणामी जे सुख देतं ते, याला गीतेने सात्विक सुख असं म्हटलं आहे. या उलट प्रेयस म्हणजे प्रिय वाटणारं,
तात्कालिक सुख देणारं. नेहमीचं उदाहरण म्हणजे पोट भरल्यावर एखादा आवडीचा पदार्थ समोर आला तर पुढचा काहीही विचार न करता त्याचा आस्वाद घेणं किंवा परीक्षेच्या काळात चित्रपटाला जाण्याचा मोह होणं. तेच आवडीच्या पदार्थाचा किंवा परीक्षेच्या काळात चित्रपटाचा मोह आवरणं म्हणजे श्रेयस. म्हणून श्रेयस म्हणजेच हिताची कास धरावी हा गीतेचा उपदेश. मोहाने केलेल्या कर्माचं फळ कायम त्याज्य असतं. त्याचं वर्णन करताना 3 उपमा आल्यात. कापराचा ढीग त्याला आग लावून द्यावी तर त्याचा काय उपयोग? त्याप्रमाणे हे सकाम कर्म आहे. मिष्टान्न करावं आणि त्यात विष कालवावं त्याप्रमाणे हे सकाम कर्म आहे. किंवा सकाम कर्म करणं म्हणजे अमृताचा कुंभ पायाने लाथाडण्यासारखं आहे. असं म्हणून भगवंत म्हणतात, अरे धनंजया, धर्माचरण करून जे जे मिळवलेलं असतं ते सुद्धा या सकामत्वामुळे वाया जातं बरं. या शेवटच्या उपमेत तर सकाम कर्म करून जगणंच व्यर्थ असंच जणू ते सुचवतात. अमृताचा कुंभ लाभता सुदैवे त्या ते उलंडावे पदाघाते. तैसा संपादिला धर्म धनंजया घालविती वाया सकामत्वे. आता सकाम कर्म करू नये याविषयी गीतेला संशय नाही. पण व्यवहारात जसं काही मिळवण्यासाठी काही द्यावं लागतं तसं यज्ञाच्या दृष्टिकोनातून वेदांचं स्पष्टीकरण करणारं मीमांसाशास्त्र यज्ञाची स्तुती करण्यासाठी अर्थवाद नावाची एक युक्ती सांगतं. या अर्थवादाचे गुणवाद, भूतार्थवाद, अनुवाद असे 3 प्रकार आहेत. पण त्या खोलात शिरण्याची आपल्याला गरज नाही, कारण गीतेत मुळात सकाम वैदिक कर्माचीच निंदा केली आहे. वैदिक कर्माच्या स्तुतीने म्हणजे अर्थवादाने तात्पुरत्या उपभोगासाठी कर्मांमधलं वर्म घालवणाऱ्यांना पैशासाठी पक्वान्न विकून टाकणाऱ्या सुगरणीची उपमा दिली आहे. ती सुगरण आहे, पण एवढं चांगलं पक्वान्न पैशासाठी विकणं म्हणजे त्या पक्वान्नाचं मोल तिला कळलंच नाही. त्याप्रमाणे भोगासाठी यज्ञयाग करणाऱ्यांना चित्तशुद्धीसाठी कर्माचा उपयोग करावा हे जणू कळलंच नाही. ते यज्ञयागाच्या आधाराने वेदांच्या स्तुतीत अर्थवादातच मग्न राहिले. एकंदरीत अगोदरच्या 3 उपमांमधून सकाम कर्माचा फोलपणा दाखवायला सुरुवात केली आणि सुगरणीच्या दृष्टांताने त्याची व्यर्थता अधिक ठासून सांगितली. सुगरणीने जैसे रांधोनी पक्वान्न टाकावे विकोन द्रव्यासाठी, तैसा भोगासाठी घालवितो धर्म निर्णनिया वर्म कर्मातील. म्हणून वेदांच्या अर्थवादी जाणं होनिया मग्न राहिले जे अविवेकी मूढ तयांच्या चित्ती सर्वथा दुर्मती वास करी. हे यज्ञयाग करणं ही सकामता याला सुद्धा काही कारण असेल ना. म्हणून सांगतात की याचं कारण आहे त्रिगुण, सत्व, रज आणि तम. यातही उपनिषद सात्विक आहेत तर वेद मात्र रजोगुणी आणि तमोगुणी आहेत. गीतेला सकाम कर्म अजिबात मान्य नाही हे सुचवण्यासाठीच जणू उपनिषदांचा सात्विक म्हणून उल्लेख केल्यावर वेदादींचा उल्लेखही तिथे येत नाही. केवळ इतर एवढाच शब्द येतो. यात सांगितलेल्या गुणांचं स्वरूप पुढे आलं आहे. मग इथे यांचा उल्लेख तरी का केला? तो यासाठी की जेव्हा त्यांचं अधिक स्पष्टीकरण येईल तेव्हा नावसुद्धा माहीत नाही असं व्हायला नको. दुसरं म्हणजे हा दुसरा अध्याय
सगळ्या गीतेचाच नकाशा आहे, ज्याला आज आपण रोडमॅप म्हणतो. त्यामुळे या ठिकाणी त्याचा नामोल्लेख केला असावा. सत्व रजतम त्रिगुणांनी व्याप्त वेद हे निभ्रांत जाण पार्था. उपनिषदादी समस्त सात्विक रजतमात्मक इतरते. विवरिले जेथे कर्मकांडाधिक एक स्वर्गसुख सुचविती. म्हणून सर्वथा धनंजया जाण होती ते कारण सुखदुःखा. तरी अर्थवादी नको देऊ चित्त. अव्हेरी त्वरित त्रिगुण हे मी माझे हे पार्था न ठेवी अंतरी. एकलेची धरी आत्मसुख. मी माझे हे कुणाच्याही मोहाचं कारण ठरू शकतं. हे या शेवटच्या ओवीत एका शब्दात नेमकेपणाने सांगितलं. इथे तो अर्जुनाचा मोह आहे इतकंच, म्हणून त्याला त्रिगुणापलीकडे जाण्याचा उपदेश केला. वेदातल्या अर्थवादामुळे पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रात सापडणं क्रमप्राप्त ठरतं. अगोदर म्हटल्याप्रमाणे युद्धातला जय हा गीतेचा तात्कालिक उद्देश आहे. मुख्य साधायचा आहे तो मोक्ष. तो साधायला हे त्रिगुण सोडावे लागतात, हे या सगळ्यावरून लक्षात येईल. आणि गीतेचा अंतस्रोत मोक्ष मिळणं हा आहे हे सुद्धा समजेल. त्यासाठी युद्धाचं आवरण घेतलं आहे. त्यामुळे त्यातलं हिताचं असेल तेवढंच घ्यायला हवं. या संदर्भात मूळ गीतेत आलेला श्लोकही चांगला आहे आणि स्वामींनी दिलेल्या दृष्टांताने तर आणखी बहार आणली आहे. गीता सांगते, सगळीकडे पाणी असलं तरी आपल्या उपयोगाचं तेवढंच घेतलं जातं. तसं वेदांनी कितीही सांगितलं तरी आपल्या हिताचं तेवढंच घ्यावं. स्वामी म्हणतात, सूर्य उगवला की सगळे मार्ग दिसतात, म्हणून कोणी काय त्या सगळ्या मार्गांनी जातो का? या प्रश्नातच सगळी मजा आहे. पुढे जाऊन सांगितलं ते तर अधिक महत्त्वाचं. असो जरी ऐसे बोलिले बहुत, तरी ज्यात हित तेची घ्यावे. यानंतर आलेला श्लोक म्हणजे लोकमान्य टिळकांची कर्मयोगाची चतुसूत्री आहे. त्यामुळे तो श्लोक वाचायचा मोह होतो. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूः मा ते संगोस्त्व कर्मणी. भगवद्गीतेतल्या 2ऱ्या अध्यायातला 47वा श्लोक आहे हा. त्याचं विवरण करताना स्वामींनी स्वकर्माचं महत्त्व सांगितलं. तरी ऐके आता ह्यापरी पाहता स्वकर्म हे पार्था योग्य तुझं. आणि कुकर्माची नवावी संगती करावी सत्कृती हेतुविण. कर्माचं सविस्तर विवेचन पाहता पाहता या कर्ममार्गाच्या समारोपाकडे आपण आलो. समारोपाच्या या ओव्या बुद्धियोगाशी किती साधर्म्य राखून आहेत हे बघण्यासारखं आहे. ऐकल्याबरोबर अर्थ लक्षात येईल इतक्या सोप्या रीतीने या ओव्या उतरल्यात. त्या जर एकत्रितपणे ऐकल्या तर कर्मयोगाचा भाग नसून बुद्धियोगाचा विस्तार आहे असं वाटेल. एकत्र ऐकल्यावर तो भाव निर्माण होईल. म्हणून कोणत्याही टिप्पणीशिवाय आपण या ओव्या ऐकूया. पाहे पूर्णापूर्ण कैसे असो कर्म परी मनोधर्म सारखाची. तरी पार्था होय तीच योगस्थिती तिज व्याखाणिती ज्ञाते जन. आपुल्या चित्ताची जी का साम्यावस्था तेची जाण पार्था योगसार. मनबुद्धी माझी जैथे एक भाव तया ऐसे नाव बुद्धियोग. बुद्धियोगाची ती पाहता महती दिसे गौण अति कर्मभाग. परी तेची कर्म आचरावे सांग तरीच हा योग प्राप्त होय. पाहे धनंजया कर्तृत्वाचा मद आणि फलास्वाद गाळोनिया उरे जे जे कर्म तीच येथे जाण स्वभावे संपूर्ण योगस्थिती. पार्था
योगी तरी वर्तती कर्मात, परी अनासक्त कर्मफली. म्हणून या तया पाहे धनुधरा, नाही येर झारा गर्भवास. जिये वेळी मोह सोडोनी देशील, वैराग्य ठसेल अंतरात. तिये वेळी तैसा तूही पंडुसुता, होशील सर्वथा योगयुक्त. निर्दोष गहन मग आत्मज्ञान, प्रकटेल जाण धनंजया. इंद्रियांच्या संगे बुद्धीची चंचल, पुन्हा स्थिरावेल आत्मरूपी. आत्मसुखी बुद्धी होताची निश्चळ, पावसी सकळ योगस्थिती. अशा रीतीने बुद्धियोग आणि कर्मयोग यांचा सुरेख समन्वय साधून आपल्या सर्व विवेचनाला पुरावा म्हणून स्थितप्रज्ञाचं उदाहरण येतं. ते पुढच्या भागात बघू.